सेनापती हंबीरराव मोहिते या मंत्र्यांनी हंबीररावांना निरोप पाठवला. संभाजीराजांना काहीच करायचं आहे, आम्ही ससाईनं येतोय, तुम्ही तयार राहा. हंबीरराव म्हणले मी तयारच आहे, या. आता या मंत्र्यांना वाटलं कुठल्या मामाला वाटणार नाही आपला भाचा गादीवर येऊ नये. आता हंबीरराव मोहिते म्हणजे राजारामांचे मामा, त्यांना गादीवर बसवायचं म्हणजे हंबीरराव तयारच असतील. मंत्री गेले आनंदानं उड्या मारत, कराडला पोहोचले आणि इथंच हंबीररावांनी डाव उलटवला. आल्या मंत्र्यांनाच कैद केलं, काढण्यात चढवल्या आणि सरळ सगळे नेले पन्हाळ्यावर, संभाजीराजांच्या पायावर घातले आणि कडाडले. खंबीर हंबीरराव ही घ्या नादान हरामजाद माणसं, राजे जाऊन अजून 11 दिवस नाही झाले आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करला आली, ही घ्या ताब्यात. सगळं फितूर जरबंद झालं. हंबीररावांच्या सोबतीनं संभाजीराजांनी फितुरीचा डाव संपवला. संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि रायगड बिनघोर केला. संभाजी महाराज रायगडावर पोहोचले. शिवरायांचे काही विधी राहिले होते ते संभाजीराजांनी पुन्हा केले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी उभारली. महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनी संभाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. संभाजीराजे या स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण त्याच वेळी महाराष्ट्राचा आभाळ मात्र काळवंडला होता. महाराजांच्या मृत्यूचा फायदा उठवीत औरंगजेब स्वराज्य गिळू पाहत होता. संभाजीराजांनी स्वराज्याची खडी बसवली आणि भर दरबारात संभाजीराजांनी हंबीररावांना विचारलं, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो, पण औरंग्याचाही थाट उतरला पाहिजे. मामासाहेब जागा काढा मोकेची. आणि हंबीररावांनी सांगितलं, राजा एक जागा आहे मोकेची, मुघलाचं नाकच जणू औरंगजेबाची दखनेतली राजधानी दारुल मुल्क दख्खन बुरहानपुरा. राजा बुरहानपुरा म्हणजे एखाद्या सुंदरीच्या गलावर तीर शोभावा तशी औरंगजेबाची दखनेतली राजधानी शोभते. बुरहानपुरा म्हणजे मधाचं पोळं आणि कडाडला छावा, मग हे मधाचं पोळं आता कोळ्याचं जाळं झालं पाहिजे. आणि सुटल्या मराठी फौजा बुरहानपुरात फुटलं. 17च्या 17 पुरते उद्ध्वस्त केले. एखाद्या सुंदर भागेचं रुपडं डोळ्यात साठवावं म्हणून पापणी मिटावी आणि पापणी उघडून बघावी तर पुढं स्मशान दिसावं, अशी बुरहानपुऱ्याची संभाजीराजांनी भयान अवस्था केली. बुरहानपुरा कोळसापुरा झाला. औरंगजेबाला हे कळालं आणि संतापला. औरंगजेब भयान संतापला, पुटपुटला. त्या शिवाजीराजांनी आमच्या बरोबर पूर्वी उमर वैर केलं, पण शिवाजीराजांनी कधी माझ्या बुरहानपुराला हात नाही लावला, अजिबात नाही. पण हा त्यांचा छावा काल गादीवर येतो आणि आज बुरहानपुराला हात घालतो. हे पाणी काही वेगळाच आहे. औरंगजेबाचा संताप धुमासत होता.